पुढं. हॅलो विक्रम, काय करायचं कसं करायचं मला माहिती नाही, पण उद्याच्या उद्या आपण ठरवलेल्या प्लॅनची पहिली स्टेप घडली पाहिजे. उद्याच्या उद्या. मला माहिती नाही बाकीचं काही. गेट रेडी अश्विनी वाघमारे फॉर द फायनल गेम. उद्या अरे वा, आज एकदमच परफेक्ट मॅच झाला आपला फॅमिली ड्रेस कोड. चला निघायला हवं, उशीर होईल, ट्रॅफिक लागेल. हो हो, जाऊन शूज घाल तुझे. आई, आम्ही जाऊन येतो. एक मिनिट. ताराचा फोन. हा बोल तारा. काय? अगं पण आज हे सगळं स्केड्यूल मध्ये नव्हतं ना. हो, आणि आपण फायनल राऊंडच्या वेन्यूवरच भेटणार होतो सगळे. तारा दीदी, मला आई हवी आहे, तू तिला सुट्टी दे. बोलते ना. ओके, मी येते. हॅलो माय ब्युटिफुल गर्ल्स, बसा बसा बसा. ऑल गुड. आपली कॉम्पिटिशन आता बॅक ऑन ट्रॅक आहे. मला खूप आनंद आहे. आवर फायनान्स पार्टनर विक्रम मोहिते. वेलकम विक्रम. हॅलो ब्युटिफुल लेडीज. हॅलो. थँक यू सो मच मिस्टर ठाकरे, इतक्या शॉर्ट नोटीसवर ह्यांना सगळ्यांना इथे बोलावल्याबद्दल. सो आज मला तुम्हाला एका स्पेशल व्यक्तीला इंट्रोड्यूस करायचंय. द रिजनल मॅनेजर ऑफ ट्रेसी ड्रीम्स, मिसेस शिल्पी म्हात्रे. हिला मी कुठेतरी बघितलंय. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगताना खूप आनंद होतोय की मिसेस शिल्पी म्हात्रे इज गोना बी वन ऑफ द जजेस ऑफ स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023. सर ये सब क्या हो रहा है? ये किसे पूछकर ये अनाउंसमेंट कर रहा है? मला पण काहीच कल्पना नाही आहे. हॅलो ऑल. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द कॉम्पिटिशन. थँक्यू. 8 लोक आहात ना तुम्ही? नाही, आम्ही 6 जणच इथे राहतो आता. 6? हा, ती माझी मुलगी आणि नातू, ओह, पण ते आता इथे राहत नाही. या सेशन तारा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ही जी शिल्पी म्हात्रे आहे ना, हिला मी ओळखते. अगं, ही अश्विनीची सख्खी नणंद आहे. व्हॉट? थिंक वी आर इन बिग ट्रबल. आय नो. आपल्याला एपीला पटकन सांगायला हवं. नाही नाही विद्यू, हे सगळं खोटं आहे. श्रेयस, मला माहित होतं तुला असंच वाटणार, म्हणून मी आधी सगळे पुरावे एकत्र केले आणि मग तुला इथे भेटायला बोलवलं. हे बघ श्रेयस, मी सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक निर्णय घेतलाय. निर्णय? विद्यू, तू ऐक, आधी माझं ऐकून घे. एक काम कर, तू आधी हे बघ. बघ ना. विद्यू, डिवोर्स? एक काम कर, तू बस आधी. मला नाही बसायचं. श्रेयस प्लीज बस, प्लीज. तू बस, मी तुला नीट सगळं समजावून सांगतो. हे बघ, आणि आता सुद्धा शिल्पी त्याच माणसाबरोबर स्प्रिंगडेलच्या ऑफिसला गेली आहे, ताई विरुद्ध कारस्थान करायला.
अनबिलिव्हेबल. ठीक आहे विद्यू, आता तू जसं म्हणतोयस ना तसंच करूया. लेट्स डू इट. येस. एपी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. विक्रम बरोबर आलेली शिल्पी म्हात्रे ही अश्विनीची सिस्टर इन लॉ आहे. व्हॉट? एपी, हा काय प्रकार आहे? सर, आई एम 100% श्योर कि अश्विनी को इस बारे में कोई भी आइडिया नहीं होगा. लेकिन अगर शिल्पी म्हात्रे हमारे फिनाले के जज पैनल में है तो अश्विनी ऑटोमेटिकली डिस्क्वालिफाइड हो जाती है. एपी, अरे इतक्या थोड्या वेळात एवढा चांगला स्ट्रॉंग फायनान्शियल बॅकअप आता आपण नाही उभा करू शकत. वी नीड हिम. आता आपण काही नाही करू शकत. मगर सर, अश्विनी तुला करोडो रुपये देणार आहे का? सध्या कंपनीला पैशाची गरज आहे, अश्विनी वाघमारेची नाही. लेकिन अब तक तो थी. और अब आप हे बघ एपी, कंपनीचं प्रॉफिट कुठे आहे हे मला समजतं. सध्या कंपनीला विक्रमची गरज आहे, अश्विनीची नाही. तेव्हा त्या शिल्पी म्हात्रेला जज बनवा आणि अश्विनीला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढा. अँड दिस इज फायनल. ओके? कल हमारा ग्रैंड फिनाले और हमारी कंपनी के कुछ रूल्स हैं, जिसमें से एक रूल ये भी है कि किसी भी कंटेस्टेंट के रिलेशन का कोई भी इंसान हमारी कंपनी का हिस्सा नहीं हो सकता. और अगर ऐसा होता है तो उस पर्टिकुलर कंटेस्टेंट को इस कंपटीशन से बाहर जाना होगा. आप लोग तो जानते ही हैं कि शिल्पी म्हात्रे अब हमारी कंपटीशन में जज है और इसलिए अश्विनी वाघमारे को ये कंपटीशन छोड़कर जाना होगा. तारा, इस बात से रिलेटेड सारे पेपर वर्क्स रेडी करो और प्रेस को भी बता दो कि अब हमारी कंपटीशन में 12 नहीं 11 कंटेस्टेंट्स हैं. येस एपी. तुम्ही इथे? तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून म्हटलं तुझ्या लाडक्या आणि महत्वाच्या ठिकाणी जाऊन बोलूया. काय झालं? तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. काय? उघड बघ. मी तुला डिवोर्स देतोय अश्विनी. सिरियसली? तुम्हाला खरंच असं वाटतंय की हे सगळं केल्यानंतर अश्विनी कॉम्पिटिशन कंटिन्यू करू शकेल? डू यू इवन नो इथे काय घडलंय ते? शिल्पी म्हात्रे फिनालेसाठी आमच्या कॉम्पिटिशनची जज आहे आणि ही तुमची बहीण असल्याच्या नात्याने आमच्या स्प्रिंग डेल्सच्या रूल्सनुसार अश्विनी कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेऊ शकत. व्हॉट? शिल्पी, तू इकडे जज आहेस? अश्विनी, मी तर अगदी योग्य वेळेला तुला सपोर्ट करायला आलो. तुला तर तुझ्या इच्छेविरुद्ध या स्पर्धेतनं बाहेर काढत होते. शिल्पी माझी बहीण आहे, पण मी आता तुझा नवरा नाही. सो टेक्निकली तुझं आणि शिल्पीचं आता काहीच नातं नाहीये, राईट एपी? सो आता आय गेस तू या स्पर्धेत आणि या फिनालेमध्ये भाग घेऊ शकते. दादा, दादा, अरे
अश्विनी अश्विनी प्रतीक डॉक्टर को बुलाओ. दादा थांब. दादा थांब. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय. काय बोलायचंय? दादा अचानक कसं काय रे तू बदललायस इतका? अचानक का तिच्या बाजूने बोलायला लागलायस? दादा तुला कळत नाहीये ती प्रचंड स्वार्थी वागतीये. ती फक्त आणि फक्त तिचा स्वतःचा विचार करतेय आणि तू बस शिल्पी. अरे त्या अश्विनीला बर्बाद करण्यासाठी तू तुझ्या स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलाय. कळतंय का तुला? नाही पण आता मी तुला समजवणार नाही. तुला जे करायचं ते कर. जे करायचं तिला बर्बाद करण्यासाठी, तिला हरवण्यासाठी जेवढी पॉवर लावायची सगळी लाव. एक लक्षात ठेव, अश्विनीचा नवरा तिच्या बरोबर उभा आहे आता. तू तिचं काय बिघडवतेस ना ते मीही बघतो. ठीक आहे मग मी पण बघते आता तू तिला कुठपर्यंत वाचवू शकतोस ते. तुझा आणि माझा संबंध संपला. It's over. शिल्पी, हे सगळं या विद्युतचं काम आहे. हे लोक आपल्या 4 पावलं पुढे निघाले. विक्रम असं काहीतरी कर की काय वाटेल ते झालं तरी अश्विनी या कॉम्पिटिशन मध्ये पोचलीच नाही पाहिजे. बिचारी अश्विनी, तिच्या नवऱ्याने हे असं का केलं असेल? बात इतनी सीधी नहीं है तारा. ये शिल्पी का जज बन के आना और ये डिवोर्स, ये सब कुछ कनेक्टेड है. थांबा अश्विनी, काम डाउन प्लीज, रिलैक्स योरसेल्फ. शांत हो जाओ. अश्विनी, कल फिनाले है. जस्ट रिलैक्स. शांत हो जाओ. मला घरी जायचंय. मला घरी. अश्विनी रिलैक्स. मला जाऊ दे घरी. अश्विनी, अगर तुम्हारा रिश्ता इतना ही मजबूत है तो ऐसे नहीं टूट सकता जैसे अभी टूटा है. ये सब जब होता है तो ऐसे नहीं होता है जो अभी हुआ है. प्लीज तुम समझने की कोशिश करो. ये इसमें कुछ गड़बड़ है. देयर इज समथिंग फिशी. मला नाही माहित. मला घरी जायचंय. ठीक है, तुम्हें घर जाना है, जाओ तुम घर जाओ. लेकिन कल फिनाले और हम सब तुम्हारा इंतजार करेंगे. प्रदीप, अश्विनी के लिए गाड़ी का इंतजाम करो. ओके, चल अश्विनी. आय एम प्राऊड ऑफ यू बाबा. तुम्ही आईला कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता यावा म्हणून चक्क तिकडे जाऊन डिवोर्स पेपर देऊन आलात. यात अर्ध डोकं तुझ्या मामाचं आहे. श्रेयस, पण तो अश्विनीला विश्वासात घेऊन सगळं सविस्तर सांगायला होतं. असली कसली रे गंमत? अगं गमतीसाठी नाही केलं मी आई हे. स्प्रिंगडेल वाल्यांना कळायला हवं की आम्ही आता नवरा बायको नाही आहोत म्हणून केलं. आणि आता अश्विनी येईलच, मग तिला सविस्तर सगळं समजावेन मी. हा विद्युत, काय? ठीक आहे, मी लगेच येतो. हो आलोच. काय रे, काय झालं? आईच्या गाडीत ना अश्विनी येत होती. ती गाडी मध्येच रस्त्यात उभी आहे आणि गाडीत कोणी नाहीये. ड्रायव्हर पण गायब आहे आणि अश्विनी पण गायब आहे. हे आता आणखीन काय? असं कसं? बघा, तुम्ही काळजी करू नका. मी एक काम करतो, मी अश्विनीला शोधायला जातो आणि तुम्ही फोनाफोनी सुरू करा. काही मेसेज मिळाला तर मला लगेच फोन करा. ओके, मी येतो. पांडुरंगा, अश्विनी मिली? नाहीये मी. तेच विचारायला मी फोन केला. काही पत्ता लागला का? देखो, तुम लोग और सारे कंटेस्टेंट्स टाइम पर वेन्यू पर पहुंचो. आम्ही ऑलरेडी पोहोचलो आहोत. वेरी गुड. हम लोग कंपटीशन ऑन टाइम शुरू करेंगे और वो भी अश्विनी के साथ. मुझे पूरा यकीन है कि तब तक हम उसे ढूंढ लेंगे. अश्विनी, अगं तू इकडे सोड. उठ.
तू अश्विनी तू शांत हो शांत हो तू रात्रीपासून इकडेच आहेस त्या गुंड्यांनी मला हे बघ ते सगळं जाऊ दे तू आता बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस आपल्याला जायला हवं. चल, चल. मला नाही जायचं कुठे खरं सांगते नाही जायचं मला तुम्हाला सोडून काही महत्वाचं नाही खरं सांगते मला तुम्ही माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्वाचे मला नाही घ्यायचे स्पर्धेत भाग का पाठवलं तुम्ही मला डिवोर्स पेपर सांगा ना काही राग आल्यावर काही करता तुम्ही तुम्हाला नाही राहायचं ना जा इथून जा का शोधताय मला रात्रपासून जा इथून निघून ऐक माझं नाही राहायचं. ऐक. नाही सोडणार का तुला मग का पाठवलंय डिवोर्स पेपर्स का पाठवले तुम्ही मला? नाटक होतं ते सगळं सोडीन का मी तुला असा जीव आहेस का तू नाही सोडणार तुला आणि एक गोष्ट लक्षात ठेव आता या कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घ्यायचा तुला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे समजलं त्या शिल्पीच्या नाकावर टेचून जिंकायची कॉम्पिटिशन संपू दे मग मी शिल्पीला सोडणार अश्विनी जा इकडून जा इकडून अश्विनी नाही अरे मी याच्यावर 56 लोकांना हँडल करू शकतो तुझा नाही जा नाही सोड जा अश्विनी जा अश्विनी जा काय ती निसटली व्हॉट द हेल आणि तुम्ही काय टाटा करत होता तिला सेन्स दादा जरा लवकर चला ना विक्रम एक्सक्यूज मी काय झालं काय झालं ती निसटली काय हो हे बघ विक्रम काय वाटेल ते झालं तरी अश्विनी स्टेजवर जाता कामा नये मुझे बेहद खुशी हो रही है आप सबको आज यहाँ पे मिसेस इंडिया 2023 के ग्रैंड फिनाले के लिए वेलकम करते हो वॉचमैन दादा वॉचमैन दिस शुड बी आवर ग्रँड इव्हेंट गाईज ओके आज सगळं काही एकदम परफेक्ट झालं पाहिजे लाईट्स कसे काय ऑफ झाले प्रतीक ये सब क्या है ये एक्सपेक्टेड नहीं है मुझे पावकच एपी आज असं होऊच शकत नाही मी स्वतः सगळं पर्सनली चेक केलेलं अरे तो फिर जाओ जाके देखो क्या हुआ है हा हा जल्दी सारे कंटेस्टंट्स रेडी आहे फक्त अश्विनीचा अजून काही पत्ता नाही तारा अव्वा अश्विनी एवढा वेळ कुठे होतीस तू काय हुआ अश्विनी तुम्हारा फोन भी बंद था देखो एंट्री के लिए हमारे पास बहुत कम वक्त बचा है तो आप लोग थोड़ी स्पेस बनाइए तो अश्विनी जल्दी से रेडी हो जाए अश्विनी हो मी मेकअपला अगोदर बसते नाही मी चेंज हे तेव्हा मला कळतच नाही मी काय करू इतका कमी वेळ राहिलाय अश्विनी शांत आता मी सुपर स्पीड मध्ये सुपर मेकअप करणार आहे एका सुपर वुमनचं चल वेरी गुड कुठे बसू मी
Indeed, it's an honor to be your host for tonight. आज रंगणार आहे स्पर्धा 12 गॉर्जियस कॉन्टेस्टंट्स मध्ये मिसेस इंडिया 2023 च्या टायटलसाठी. आता मी स्टेजवर आमंत्रित करतो मिसेस इंडिया 2023 चे आयोजक आणि स्प्रिंगडेल ग्रुप ऑफ कंपनीजचे डिरेक्टर निशिकांत ठाकरे आणि त्यांच्या टीमला. सर, तहे दिल से स्वागत आपका मिसेस इंडिया 2023 के इस जगमगाते हुए मंच पर. 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर आपण हा इव्हेंट करतो इथे. कसं वाटतंय तुम्हाला? खरंच खूप छान वाटतंय. आज तुमच्या समोर मिसेस इंडिया 2023 चे 12 सुंदर स्पर्धक इथे येणार आहेत आणि आपलं कौशल्य दाखवणार आहेत. बुद्धी आणि आत्मविश्वास ह्याचा मिलाप म्हणजे काय असतो हे आज तुम्हाला नक्की दिसेल. आणि लेट्स सेलिब्रेट मिसेस इंडिया 2023. धन्यवाद ठाकरे सर. कंपनी काटे यासारख्या सिनेमांमधल्या आयटम नंबर्स मध्ये यांनी आपल्या ठणक्यांनी आणि आदानी सगळ्या ऑडियन्सला अक्षरशः खल्लास केलं होतं. आय कॅन नॉट वेट मोर टू वेलकम ऑन स्टेज आवर सेलिब्रिटी जज फॉर द नाईट, द मोस्ट ब्युटिफुल, रॅविशिंग, स्टनिंग डान्सर अँड ऍक्ट्रेस ईशा कोप्पिकर. आय एम मायसेल्फ अ व्हेरी बिग फॅन ऑफ yours. आता मी विनंती करतो ईशाजी यांना की त्यांनी स्थानपन्न व्हावं. सो ऑल माय डिअर फ्रेंड्स, आपण थोड्याच वेळात आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. आणि आपला पहिला राऊंड आहे टॅलेंट राऊंड. या राऊंडमध्ये सगळे आपले स्पर्धक येऊन इथे आपलं टॅलेंट प्रेझेंट करणार आहेत. प्रचंड टाळ्यांनी स्वागत करूयात मिसेस इंडिया 2023 चे टॉप 12 कंटेस्टंट्स. ऋतुपर्णा दास फ्रॉम कोलकाता, आकृति झा फ्रॉम बिहार, रेवती गणेशम फ्रॉम बैंगलोर, देव्यांशी राजपूत फ्रॉम राजस्थान, नियति राव फ्रॉम कर्नाटका, मिथिला कलंगुटकर फ्रॉम गोवा, अश्लेषा शिवलकर फ्रॉम मुंबई, अमृत कौर फ्रॉम चंडीगढ़, प्रीता बालचंद्रन फ्रॉम चेन्नई, राधिका पटेल फ्रॉम बड़ोदरा, उषा चड्डा फ्रॉम दिल्ली, अश्विनी वाघमारे फ्रॉम डोंबिवली, तर आज रंगणारे स्पर्धा या 12 विवाहित स्त्रियांमध्ये. पण आता वेळ आहे एका खास अनाउन्समेंटची. आता मिसेस इंडिया 2023 च्या विनरला मिळणार आहे मुंबईच्या SK मॅजेस्टिक बिल्डर आणि डेव्हलपर तर्फे एक नवीन स्कीम मध्ये 1 बेडरूम किचन फ्लॅट. घर मिळणार आहे. आता तुला जिंकावंच लागेल अश्विनी. सुरू होतोय थोड्याच वेळात आजचा पहिला राऊंड, टॅलेंट राऊंड. या राऊंड मध्ये प्रत्येक स्पर्धक आपल्या अंगी असलेलं टॅलेंट इथे येऊन सादर करणार आहे आणि आपण चूज करणार आहोत 8 बेस्ट स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपली पहिली स्पर्धक प्रीता बालचंद्रन, जी आपल्या समोर आज भरतनाट्यम सादर करणार आहे.
है ना ये सब टॅलेंट का खजाना. आता आपली पुढची कंटेस्टंट अश्विनी वाघमारे आपल्या समोर येत आहे. अश्विनी वाघमारे आज आपल्या समोर गीत सादर करणार आहेत. क्या हो रहा है ये? एक भी ट्रैक प्ले ना होते. लेट्स गो टू पीसीआर. क्षमा करा पण काही तांत्रिक अडचण असल्यामुळे अश्विनी यांचा गाण्याचा ट्रॅक प्ले होऊ शकत नाही. त्यामुळे अश्विनी तुम्हाला आज गाता येणार नाही. त्यांना काही दुसरं करून दाखवायची इच्छा असेल तर आपण ते करू शकतो. हे चालेल का तुम्हाला? जजेसनी ऑप्शन दिला आहे. काय करणार दादा? मोदक. मी मोदक तयार करू शकते. सन्माननीय जजेसनी अश्विनीला विचारल्याप्रमाणे अश्विनी यांनी मोदक करून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण त्यांना परवानगी देऊ शकतो का? ऑफकोर्स कुकिंग इज अन आर्ट. ते पण एक टॅलेंटच आहे. गो अहेड. इन माय ओपिनियन त्यांना जे करायचं असेल ते करू देत. पण इतर स्पर्धकांना जेवढी वेळ दिलेली आहे तेवढीच त्यांना दिली जाईल. एक्स्ट्रा वेळ दिली जाणार नाही. ओके? प्रतीक, अश्विनी को जो कुछ भी चाहिए उसकी लिस्ट लो उससे और उसे अवेलेबल करके दो. ओके? डोंट वरी एपी, अश्विनीला सगळं काय मिळेल. अरे बाप, मोदक उकडायला तर स्टीमर पाहिजे. मी सांगायलाच विसरले. सर ऐका ना, मला ना मोदक वाफवण्यासाठी ना स्टीमर लागेल. जल्दी स्टीमर स्टेज पे पहुंचाओ. ओके. हॅलो अस्तवन, हे स्टीमर यायला कमीत कमी 10 मिनिटं लागतील. प्लीज हँडल. एक अडचण आहे. स्टीमर अरेंज होतोय पण एक 10 मिनिट तरी लागतील. तुम्ही 10 मिनिटं काय 15 मिनिटं घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जेवढी वेळ दिलेली आहे त्यात ते कम्प्लीट होणं अपेक्षित आहे. मी स्पर्धेतनं बाहेर जाऊ शकत नाही. काहीतरी करावं लागेल. काय करू? मला ना स्टीमरची गरज नाही. आणि तुम्ही दिलेल्या वेळेच्या आतमध्येच माझे सगळे मोदक तयार होतील. मला फक्त ना 2 मिनिटाचा अवधी हवाय. कसं होईल? ओके.
मी माझे मोदक ह्यात स्टीम करू शकते का? वॅक्स हीटर मध्ये मोदक स्टीम करणार? गो अहेड. थँक्यू. थांबा, तुमची वेळ संपली. आपण जजेस समोर प्रेझेंट करायचं. हो. एक मिनिट. तुम्ही आता याची चव चाखून बघू शकता. अश्विनी, तुम्ही आज जाऊ शकता. थँक्यू. या जजेसने कितीही जोर लावला तरीही मी तुला पुढच्या राऊंड मध्ये अजिबात जाऊ देणार नाही. एक से एक बेहतरीन परफॉर्मन्सेस से भरपूर था ये टॅलेंट राउंड. या 12 कंटेस्टंट्स पैकी फायनल 8 कंटेस्टंट्सला त्यांच्या पुढच्या रॅम्प वॉक राउंड साठी त्यांनी सिलेक्ट केले आणि त्यांची नावं मी तुमच्या समोर आता अनाउन्स करणार. रॅम्प वॉक राउंड साठी सिलेक्ट झालेले कंटेस्टंट्स आहेत ऋतुपर्णा दास, रेवती गणेशन, अश्लेषा शिवलकर, प्रिथा बालचंद्रन, देवयांशी राठोड, कुशा चड्डा, नियति राव आणि अश्विनी वाघमारे. ये 8 कंटेस्टेंट्स फाइनल हो चुके हैं हमारे रैंप वॉक राउंड के लिए. एकदा जोरदार टाळ्यांनी ह्यांचं अभिनंदन करूयात आपण. नाही, तू नाही आज जाऊ शकत. माझा भाचा आहे तो. मामी, तू खूप सुंदर दिसतेस आणि तू मेहनतीने मोदक पण बनवलेस, पण ते मला खायला का नाही मिळाले? थोडेच बनवले होते ना म्हणून. आता घरी गेल्यावर ना मी तुला स्पेशल मोदक बनवून देईन. मामी, हे दर ज्यूस. तू थकली असशील ना? नको रे बाळा मला. मामी प्लीज. अरे खरंच नको. प्लीज मामी प्लीज. बर. मस्त आहे. मामी, तर आता मी येतो. बेस्ट ऑफ लक. अरे थँक्यू. अरे जा जा, जाऊन बस. सांभाळ जा. हा.
अश्विनी चल पटकन, नेक्स्ट सिक्वेन्स साठी तू फर्स्ट आहेस, कम फास्ट. बरं पटकन, यू हॅव टू गो देअर. ओके. तो अब बारी है रैंप वॉक राउंड की. To show us their oozing confidence on stage and the sense of fashion, let us all welcome these contestants in the glamour ramp walk round. आणि रॅम्प वॉक साठी आपली पहिली कंटेस्टंट आहे अश्विनी वाघमारे. शिखा चालते. क्या हुआ है डॉक्टर? त्यांना सेडेटिव्स दिले गेले आहेत. व्हॉट? सेडेटिव्स? डॉक्टर प्लीज डू समथिंग. जर अश्विनी टॉप 5 मध्ये सिलेक्ट झाली तर तिला स्टेजवर जावं लागेल. प्लीज तिला लवकर शुद्धीत आणा. ओके. तर आता डिक्लेअर करूयात या राऊंडचा रिझल्ट. फायनल राऊंड मध्ये पोहोचलेले कंटेस्टंट्स आहेत ऋतुपर्णा दास, रेवती गणेशन, प्रीथा बालचंद्रन, अश्लेषा शिवळकर. अश्विनी असेल. आणि दिस इज रेअर, म्हणजे आज तर मिरेकलच झालंय. रॅम्प वॉक राऊंड मध्ये 0 मार्क्स मिळून सुद्धा फक्त टॅलेंट राऊंड मध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे या आल्यात आपल्या पुढच्या राऊंड साठी. त्यांचं नाव आहे अश्विनी वाघमारे. गर्ल्स, अश्विनी टॉप 5 मध्ये सिलेक्ट झाली आहे. ओ वाव, दॅट्स फॅन्टास्टिक. डॉक्टर, अश्विनीला जाग येईल ना? इंजेक्शन तर दिलंय, शुद्ध यायला हवी आता. फॅन्टास्टिक, थँक्यू सो मच. आता फायनल राऊंड आहे प्रश्नोत्तरांचा राऊंड, ज्यामध्ये आपल्या कंटेस्टंटच्या समोर एक पॉट ठेवला असणार आहे आणि त्याच्यामध्ये काही चिट्स असणार आहेत. त्या चिटवर जजचं नाव लिहिलं असणार. त्यांना त्या पॉट मधून एक चिट उचलायची आणि त्या चिटवर ज्या जजचं नाव लिहिलेलं असेल ते जज त्यांना प्रश्न विचारतील आणि त्या स्पर्धकाला त्याचं उत्तर द्यायचं. त्यांच्या उत्तरावर त्यांचे मार्क्स ठरणार आहेत. प्रश्न जरी एकच जज विचारणार असेल तरी सुद्धा गुण मात्र सगळे जजेस मिळून देणार आहे. ऋतुपर्णा दास, रेवती गणेशन, प्रीथा बालचंद्रन, अश्लेषा शिवळकर,
आणि अश्विनी वाघमारे. हमारे पांचों के पांचों कंटेस्टेंट्स यहाँ पे आ चुके हैं और आप सब लोग रूल्स तो जानते ही हैं, तो मैं रिक्वेस्ट करता हूँ ऋतुपर्णा दास को कि वो जाके अपनी चिट उठाए. ऋतुपर्णा दास ने जो चिट निकाली है उसके मुताबिक इन्हें क्वेश्चन पूछा जाएगा ईशा कोपिकर जी से. ईशा जी प्लीज. Hello, Rituparna. Hello, ma'am. My question to you is, what would your advice be to the young women out there to deal with the pressures that they're facing today? I think the biggest pressure today's youth is facing is to not believing in themselves. So I want all young women to join forces to do what you are meant to do. You can overcome any situation and you can be victorious. Thank you so much. I now request Revati to come forward and pick up the chit. मला असं वाटतं जी स्त्री या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आणू शकते आपल्या आयुष्यात तीच खरी भारतीय स्त्री. आता चिठ्ठी उचलणार आहेत आपले शेवटचे फायनलिस्ट अश्विनी वाघमारे. अश्विनी वाघमारे यांना प्रश्न विचारणार आहेत मिसेस शिल्पी म्हात्रे. Okay. So my question to Mrs. Ashwini Waghmare is, what according to you is the true meaning of feminism? आय होप तिला कळेल फेमिनिझम म्हणजे काय आहे. डोंट वरी, कळेल. अगं बाई, इंग्लिश मध्ये विचारला प्रश्न. बघा ना काय माहित आता काय उत्तर देते अश्विनी. अश्विनी, तुम्ही प्रश्नाचे काय उत्तर देतात ते महत्वाचं आहे. कुठच्या भाषेत देतात ते महत्वाचं नाही. गो अहेड. धन्यवाद. मी आज अश्विनी टिकली टिकली. स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझम. अश्विनी थांब. आई, तारा, या अश्विनीच्या सासूबाई नक्की काय करतायत? शी इज क्रेझी. खूप मोठा ब्लंडर करतायत आपल्या शो मध्ये. आजी काय? थांब ग. काही काही तयार होऊन आलीस. टिकली लावायला विसरलीस ना. शेवटचा राऊंड आहे. मार्क नको ना कापायला तुझे. जिंकायला हवीस ना.
इथेच थांबा. आता थोड्या वेळापूर्वी सन्माननीय जजेसनी मला प्रश्न विचारला होता की फेमिनिझम म्हणजे काय. हाच खरा फेमिनिझम जे आत्ता इथे घडलं. स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या समानतेचा लढा म्हणजेच स्त्रीवाद. नेहमीच पुरुष स्त्रियांच्या वाटेत अडसर आणतात असं नाही, त्यांच्या पाठीशीही उभे राहतात. पण आत्ता खरी गरज आहे प्रत्येक स्त्रीच्या पाठी उभं राहण्याची. स्त्रीने प्रत्येक स्त्रीला साथ देण्याची. आता माझ्या या सासूबाई इथे एवढ्या मोठ्या मंचावर आल्या मला टिकली लावण्यासाठी. म्हणजे त्यांना हे कळलं की माहीत होतं म्हणजे अशा साडीवर कुंकू लावलं जात नाही, म्हणून त्यांना जेवढी शक्य असेल तितकी छोटी टिकली त्यांनी आणली आणि मला लावली. हाच खरा फेमिनिझम आहे. कारण त्यांनी माझ्या मुलीला मी तयार करताना बघितलंय, इतर बायकांना तयार करताना बघितलंय, आणि त्यांनी हा बदल अगदी सहजपणे स्वीकारला. मला असं वाटतं ना की पुरुषांशी तुलना न करता प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीची साथ द्यायला हवी. आणि ही चळवळ प्रत्येक स्त्रीने पहिली आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी. माझ्या मते हाच फेमिनिझम आहे. तर आता वेळ आहे विजेती नावं घोषित करण्याची. मिसेस इंडिया 2023 याची सेकंड रनर अप आहे. डू यू हॅव एनी गेसेस? एनीवन? इट्स रेवती गणेशन. मी आता रिक्वेस्ट करतो आपल्या जज ईशा कोपीकरजींना की त्यांनी रेवती गणेशनला सॅश आणि क्राऊन घालावा. आता आपण जाहीर करतोय मिसेस इंडिया 2023 ची फर्स्ट रनर अप. आणि ते नाव आहे अश्विनी वाघमारे. आपल्या दोन्ही रनरअप्सचं मनापासून अभिनंदन. आणि आता तो क्षण आलाय ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो. आर वी रेडी टू रिव्हील अवर बिग विनर फॉर टुनाइट? डू यू हॅव एनी गेसेस? मिसेस इंडिया 2023 ची विजेती आहे ऋतुपर्णा दास.
ऋतुपर्ण दास यांना मिळतोय मुंबईच्या SK मॅजेस्टिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे त्यांच्या एका नवीन स्कीम मध्ये एक 1 बेडरूम किचन फ्लॅट. मिसेस इंडिया 2023 ची विनर म्हणजेच ऋतुपर्णा दास यांना ट्रॉफी देण्यात यावी अशी मी ठाकरे सरांकडे विनंती करतो. सर मला ना एक विनंती करायची होती. म्हणजे हा क्राऊन मिळाल्याचा ना मला प्रचंड आनंद झाला, पण माझ्या आयुष्यात जी महत्वाची गोष्ट आहे ती माझ्याकडे नाहीये. ती मिळेल का मला? सर या क्राऊनने ना मला एक नवीन ओळख निर्माण करून दिली, पण माझी खरी ओळख आहे माझं मंगळसूत्र. माझं सौभाग्य. ते मला परत मिळेल का? म्हणजे माझी अशी इच्छा आहे की माझ्या नवऱ्याने हे मंगळसूत्र मला इथे या मंचावर येऊन घालावं. तेव्हाच खऱ्या अर्थाने मी ही स्पर्धा जिंकेन. सर, श्रेयस वाघमारेंना इथे मंचावर येण्याची परवानगी मिळेल का? स्प्रिंगडेल कंपनीने भावनांना नेहमीच सगळ्यात जास्त महत्व दिलं. आजचा हा क्षण आपल्या विजेत्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि कायम लक्षात राहणारा क्षण. त्यामुळे मी अश्विनी वाघमारे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे यजमान मिस्टर श्रेयस वाघमारे यांना स्टेजवर आमंत्रित करतो. Congratulations. I'm very proud of you. Thank you. मिसेस इंडिया 2023 चा महाअंतिम सोहळा इथेच संपन्न होतोय असं मी जाहीर करतो आणि मी स्तवन शिंदे तुमचा निरोप घेतो. तू चाल पुढं